बरेच कारणं असतात. एक तर म्हणजे ते अनुवंशिक असतं आणि ते 10 ते 20% लोकांमध्ये आढळतं. म्हणजे ज्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या साईडला 1 ते 2 लोकांना स्तनाचा कॅन्सर आधी झालेला असेल किंवा अंडाशयाचा कॅन्सर झाला असेल तर त्याच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर आढळून येतो अशा लोकांमध्ये. तसंच एखादे लोक खूप लठ्ठ असतील किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल किंवा त्यांना मुलं झालेली नसतील किंवा मुलं होण्यासाठी हार्मोनल ट्रीटमेंट घेतलेली असेल किंवा त्यांची मासिक पाळी बंद झालेली असेल, अशा वेळेला जर त्यांनी एक्सटेन्सिव्ह हार्मोनल ट्रीटमेंट घेतलेली असेल तर अशा लोकांमध्ये स्तनाचा कॅन्सर होतो. त्या स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं कुठली? तर एक म्हणजे स्तनाच्या कॅन्सरमध्ये स्तनाचा आकार चेंज होतो, त्याच्यामध्ये गाठ आढळून येते आणि 99% ही गाठ न दुखणारी असते. म्हणून ती न दुखणारी आहे अशामुळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचं निदान लवकर होत नाही आणि मग कॅन्सर पसरतं. तर आणि दुसरं म्हणजे स्तनाग्रामधून रक्त, पस, पाणी असा काहीतरी स्त्राव येतो किंवा स्तनाच्या निपल एरियोला आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जखम होते, जी जखम भरत नाही आणि लोकांना वाटतं की हे सोरायसिस असू शकतं, पण मुख्यतः कधी कधी त्याच्या खालती पण गाठ असू शकते. तसंच काखेमध्ये गाठ आढळणं, स्तनाच्या स्किनचा रंग म्हणजे त्वचेचा रंग लालसर होणं, स्तनाचा आकार वाढणं, स्तनाग्र किंवा निपल एरियोला आतमध्ये खेचले जाणं, ही सगळी लक्षणं स्तनाच्या कॅन्सरमध्ये मिळून येतात. आता स्तनाचा कॅन्सर जर झाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मला स्तनाचा कॅन्सर आहे तर आपण त्याचं निदान कसं करायचं? तर त्याच्या निदान करण्यासाठी एक्सरे मॅमोग्राफी आणि सोनोमॅमोग्राफी ह्या 2 उपचार पद्धती रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन आपण यूज करतो आणि त्याशिवाय तुकड्याची बायोप्सी म्हणजे ट्रू कट बायोप्सी आपण करतो. ह्याच्यामध्ये आपल्याला स्तनाचा कॅन्सरचं निदान कळून येतं. तर शक्यतो वयाच्या 40 वर्षाच्या नंतर ज्या बायका असतात त्यांना एक्सरे मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी केली जाते दोन्ही स्तनांची, आणि वयाच्या 40 वर्षाच्या खालती ज्या बायका असतात त्यांच्यासाठी फक्त सोनोग्राफी केली जाते. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की नीट कळत नाही तर MRI ब्रेस्ट केला जातं. तर ह्याच्यानंतर स्तनाच्या कॅन्सरची उपचार पद्धती. तर स्तनाच्या कॅन्सरच्या उपचार पद्धतींमध्ये 4 प्रकार येतात. एक तर शस्त्रक्रिया ज्याला आपण सर्जरी म्हणतो. तर सर्जरीमध्ये पण 2 प्रकार असतात. एक तर स्तन वाचून ऑपरेशन करणं आणि दुसरं म्हणजे पूर्णपणे स्तन काढणं. तर जर स्तन वाचून ऑपरेशन केलं आणि स्तन पूर्णपणे काढलं तरी कॅन्सर पुन्हा येण्यासाठी ज्याला आपण म्हणतो कॅन्सर रेकरन्स रेट हा दोघांमध्येही सारखा आहे. पण फक्त एवढंच होतं की स्तन वाचून ऑपरेशन केलं तर लोकांचा सायकोलॉजिकल इफेक्ट कमी होतो आणि मग त्याला आपण ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणतो. त्याच्यानंतर येते किमोथेरपी. किमोथेरपीमध्ये जवळजवळ 6 ते 8 सायकल्स असतात किमोथेरपीचे. ते दर 2 आठवड्यांनी घेतले जातात आणि डे केअर पद्धतीने घेतले जातात. त्याच्यानंतर येते रेडिएशन थेरपी. रेडिएशन थेरपीमध्ये एक रेडिएशन थेरपीचं मशीन असतं, त्याच्या खाली पेशंटला झोपवलं जातं आणि रेडिएशन दिलं जातं. तर तो पिरियड फक्त 15 मिनिटाचा असतो, पण प्रत्येक दिवशी पेशंटला जायला लागतं. म्हणजे मंडे टू फ्रायडे पर्यंत पेशंट दररोज रेडिएशनसाठी जातो, सॅटर्डे संडे ऑफ असतं. आणि रेडिएशन थेरपी 25 ते 30 दिवस चालते. त्याच्यानंतर हॉर्मोनल ट्रीटमेंट येते, ज्याच्यामध्ये आपण एक गोळी पेशंटला देतो, ती 7 ते 10 वर्ष घ्यायला लागते. स्तनाचा कॅन्सर आपण होऊ नये म्हणून काय करू शकतो? तर एकतर म्हणजे लठ्ठपणावरती कंट्रोल असायला पाहिजे. दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यसन नको, अल्कोहोल नको. शक्य तितक्या वेळा लवकरात लवकर प्रेग्नन्सी करणं, शक्य तितक्या वेळा ब्रेस्ट फिडिंग करणं हे महत्वाचं आहे, कारण ब्रेस्ट फिडिंग केल्याने सुद्धा स्तनाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी होण्यासाठी हार्मोनल ट्रीटमेंट शक्यतो टाळावी. तसंच मासिक पाळी गेल्यानंतर जर काही प्रॉब्लेम होत असतील तर त्याच्यासाठी काही हार्मोनल ट्रीटमेंट घेतली जाते, तर ती सुद्धा एक्सटेन्सिव्ह 3-4 वर्ष घेऊ नये. आणि आजकाल असंही आढळून आलेलं आहे
की जे प्लास्टिक आपण यूज करतो त्याच्यामध्ये BPA नावाचं द्रव्य असतं. ते जे द्रव्य असतं त्यामुळे आपला हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे स्तनाचं कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. शिवाय आपण जे जंक फूड खातो त्याच्यामुळे पण ओबेसिटी वाढते, डायबिटीज होतो आणि हार्मोनल चेंजेस होतात. त्याच्यामुळे पण स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. आणि म्हणून शक्य तितका प्लास्टिकचा वापर टाळावा, शक्य तितके जंक फूड टाळावं आणि जे आपण कॉस्मेटिक यूज करतो त्याच्यामध्ये अशी काही रसायनं टाळावी ज्याच्यामुळे हार्मोनल चेंजेस होतात.